कल मैं आया था ये फार्म हाउस पे जो आता है लहुल से गांव, तालुका पोलादपुर, डिस्ट्रिक्ट रायगढ़, महाराष्ट्र में। और ये लोकल विलेजर्स यहाँ पे टूरिज्म को प्रमोट करने के लिए बहुत सारे एक्टिविटीज़ कर रहे हैं। और ये फर्स्ट टाइम है जो इन्होंने स्टार्ट किया है सह्याद्री पर्यटन महोत्सव। और इनके सपोर्ट में कोलैबोरेशन में ग्लोबल कोकन फेस्टिवल है, जो ये ग्लोबल कोकन फेस्टिवल और ये विलेजर्स मिलके ये पूरा कंसेप्ट जो टूरिज़्म है, विलेज टूरिज़्म, होम स्टे बोलो, खाना या लोकल एक्टिविटीज़, साइट सीइंग, ये आर्टिफिशियल लेक बनाया जिसको शेत लेक बोलते हैं, ये पूरा कंसेप्ट ये लोग का सब मिलजुल कर रहे हैं और पूरा लोकल टूरिज़्म को प्रमोट कर रहे हैं, विलेज टूरिज़्म को प्रमोट कर रहे हैं। तो ये एक नया यहाँ पे बिगनिंग है और दिस इज़ द फर्स्ट टाइम जो ये सह्याद्री में स्टार्ट हो रहा है, जो कोकन रीजन में भी आता है। और अभी इसके बारे में ज़्यादा जानकारी मैंने कल उनसे ही लिया था, मैंने उनका इंटरव्यू लिया था जो यहाँ पे लोकल ऑन फील्ड मैनेज कर रहे हैं, श्री विजय रिंगे जी। तो आप ये वीडियो में अभी मैंने उनका इंटरव्यू लिया है, तो चलिए दोस्तों उनसे ही सुनते हैं पूरा ये कंसेप्ट लोकल टूरिज़्म का, विलेज टूरिज़्म का, लहुल से गाँव का। हाय ऑल, अभी मैं आया हूँ लहुल से गांव में और ये आता है तालुका पोलादपुर, डिस्ट्रिक्ट रायगढ़, महाराष्ट्र में। और अभी हम लोग ये जो टूरिज़्म है, लोकल लोग यहाँ पे जो ऑर्गेनाइज कर रहे हैं उसके विजय रिंगे जी है ये। कसं थँक्यू तुमचं की हे एवढं चांगलं केल्याबद्दल। आणि ये अभी हम लोग को थोड़ा इसके बारे में ब्रीफ जानकारी देंगे जगह के बारे में कि इनका क्या प्रोजेक्ट है, क्या मतलब क्या क्या इनका कंसेप्ट है टूरिज़्म को लेके और ये गांव को लेके। तो थोड़ा ब्रीफ में हम लोग को ये इन्फॉर्मेशन देंगे। सो विजय, मला प्लीज थोडाफार सांगा. नमस्कार. नमस्कार. हां. ग्लोबल कोकण फेस्टिवलच्या सर्वेसर्वा संजय यादवराव यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश भाई रिंगे, आनंद भाई रिंगे, अविनाश रिंगे आणि मी विजय रिंगे, आम्ही सर्व मिळून आम्ही आता ग्लोबल कोकण फेस्टिवल आणि होमस्टे लवळसे हे 2025 ग्लोबल कोकण फेस्टिवलमध्ये लॉन्च केलेलं आहे. त्यातलाच हा एक पार्ट आहे. आपण आता आमच्या फार्म हाऊसवरती आहोत. शेततळं आहे. आमचे डोंगराळ वातावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये म्हणजे पर्यटकांना राहण्याची सोय, जेवणाची सोय आणि बाकी पर्यटन फिरण्याची, धबधबे असतील, नदीमध्ये पोहणं असेल, तळ्यामध्ये पोहणं असेल, ह्या साऱ्या हे करता येतं. त्याचबरोबर महाराष्ट्रीयन आणि स्पेशली कोकणामधलं जेवण, घरगुती जेवण, त्यामध्ये व्हेज नॉनव्हेजमध्ये चुलीवरचं मटण, भाकरी वगैरे, कोंबडी वडे अशा जेवणासाठी पण सोय होय. राहायची आहे, राहण्याची सोय आहे. आपल्या फार्म हाऊसवरती राहण्याची सोय आहे. गावामध्ये होमस्टे करू शकतो. अशा आम्ही सर्व्हिस देतोय आता सध्या. ओके. आणि व्हेजवाल्यांसाठी म्हणजे पूर्ण असं काही इश्यू नाही आहे ना? व्हेजिटेरियन असतील तरी पण हो, प्रॉपर आहे ना एकदम प्रॉपर सगळं? व्हेजिटेरियन असेल तर आणि पूर्ण सगळं ऑर्गॅनिक आहे ना ऑर्गॅनिक इकडचं पूर्ण? ओके. पूर्ण आणि पूर्ण म्हणजे घरगुती पद्धतीचं जेवण, ओके. चुलीवरचं जेवण तुम्हाला एकदम. भेटणार. आणि राहायचं तुमचं जे अकोमोडेशन आहे ते त्याचा कन्सेप्ट काय म्हणजे कसं तुम्ही म्हणजे असं इथे आल्यावरती तसं नॅचरल फिलिंग यासाठी तुम्ही कसं हे केलं आपण अकोमोडेशन? नॅचरल फिलिंग येण्यासाठी गावातील जी घरं आहेत ओके. त्याच घरांमध्ये राहायचं आहे. तिथे तुमची सोय राहण्याची केली जाणार आहे. फार्म हाऊसही आहे, तिथेही आपल्या राहण्याची सोय आपण केलेली आहे. आता चालू आहे म्हणजे. ओके. आणि हे आता म्हणजे समजा जर मला माझ्याबरोबर समजा कुठला ग्रुप आहे, एक तर मी ग्रुप बुकिंगमध्ये आलो किंवा समजा माझ्याबरोबर फॅमिली आहे किंवा मी सोलो ट्रॅव्हलर आहे, म्हणजे मी समजा एकटाच यायचं आहे, तर ह्या तिन्ही ग्रुप ह्याला कन्सेप्टला तुम्ही हे सोलो ट्रॅव्हल, हां. फॅमिली आणि ग्रुप बुकिंग, हां. लेडीज स्पेशल असेल, जेंट्स स्पेशल असेल. ओके, म्हणजे लेडीज स्पेशलसाठी हो, पण आहे. अरे सगळ्यांसाठी वा. आपण ऑर्गनाइज हां. केलेलं आहे. आणि ग्रुपसाठी असेल तरी पण ग्रुप पूर्ण ग्रुप असेल तर तो पण मॅनेज होऊ शकतो, राईट? हो, नक्की. आणि फॅमिलीवाल्यांसाठी पण Family असेल एकदम तर couples तरी असतील पण तरी. तरी पण ओके ओके म्हणजे सगळ्यांसाठीच आहे. सगळ्यांसाठी, ओके, म्हणजे असं सगळ्यांसाठी काय available असं काय देर इज आपण नो. हां गावामध्ये येतोय आणि हां मुंबईच्या धकाधकीच्या एक्झॅक्टली. जीवनामधून परफेक्ट. काहीतरी थोडंसं वेगळं, काही असं आपलं निसर्गाच्या सानिध्यात राहावं, हा आमचा कन्सेप्ट आहे. की मुंबईच्या पर्यटकांना गावामध्ये येऊन गावाच्या सानिध्यात राहणं असेल. काही लोकांना गावच नाही आहेत,
तर बिलकुल. अशी काही कस्टमर आहेत किंवा आमचे जे ओळखीचे आहेत ते सांगतात की आम्हाला तुमच्या गावामध्ये यायचं आहे. आणि हा आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे एक चांगलं की तुम्ही आमच्या गावामध्ये या आणि ॲज अ पर्यटक म्हणून याच, पण ॲज अ पाहुणे म्हणून तुम्हाला जी सर्व्हिस भेटते आपल्या नातेवाईकांमध्ये, त्या बरोबर. पद्धतीची सर्व्हिस आपण इथं प्रोव्हाइड करतो ॲज अ Abs- घरचे पाहुणे म्हणून. करेक्ट. अशा पद्धतीने आपण त्यांना हे करतो. राइट. विजय जी, अभी प्लीज हम लोग को बताए, आम्हाला सांगा की म्हणजे इथे ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे इथे यायचं असेल तर कसं यायचं इथे लौळसे गावात तुमच्या? लौळसे गावामध्ये येण्यासाठी जर मुंबईवरून येणार असाल हा. तर मुंबईवरून परेल ते लौळसा एसटी आहे डायरेक्ट. एसटी आहे, किती वाजताची आहे? दुपारी 2 वाजता एसटी सुटते, रात्री 9 वाजता लौळशामध्ये ओके, पोहोचते. 2 वाजता मुंबईवरून सुटते आणि परेलमधून. इथे परेलवरून, हा. परेलवरून आणि इथे कितीला पोहोचते? रात्री 9 9 वाजता. पोहोचते. आणि इथून रिटर्न जाताना सकाळी 6:30 गाडी सकाळी 6:15 ला सुटते, 12-1 वाजेपर्यंत पोहोचते मुंबई. ओके. सकाळी जी 6:15 सुटते ती दुपारी मुंबईला परळला 12 वाजता पोहोचते. 2 वाजेपर्यंत ओके 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 ओके, ठीक आहे. आणि ट्रेनचं असं एवढं कन्व्हिनियंट नाहीये, राईट? ट्रेनचं जरा ते महाडला थोडंसं ओके, लांब पडतं. महाड. पण जर तुम्ही बाय वीर वगैरेला. हा तर तुम्ही पोलादपूरला उतरून हा पोलादपूरवरून लौळसे बस आहेत हा सकाळी 7ला तिथून सुटते पोलादपूरवरून, हा. दुपारी 12ला सुटते ओके. आणि संध्याकाळी 3ला सुटते. हा, अशा त्या बस इथे म्हणजे पोलादपूर पर्यंत आलो तर आपण. पोलादपूरला आलात तरी 3 एसटी आहेत. हा. ओके, 3 एसटी आहेत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि बाय रोड आलात तर तुम्ही हा वाया मुंबई गोवा हायवे हा. पोलादपूर मध्ये आलात की पोलादपूर पासून पुढे 18 किलोमीटर आतमध्ये लौळशे. लौळसे गाव आहे. ओके, ठीक आहे. आणि जरा म्हणजे इथे मेन हायलाइट स्पॉट्स असे कुठले आहेत फिरायचे? पोलादपूर मध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच उमरट गाव लागतं. हा जे नरवीर तानाजी महाराज यांचं उमरट गाव आहे. हा त्याच्या अगोदर आपल्याला एक झुलतापूल म्हणून एक हा. पर्यटक क्षेत्र आहे, हा. तिथे आपल्याला जाता येतं. ओके आणि मग लवळसे परत कुडपण म्हणून एक आपले मिनी महाबळेश्वर म्हणून ओके. हा. पोलादपूर पासून पुढे 23 किलोमीटर आहे. आणि धबधबे असे? धबधबे तो मोरजतचा धबधबा आणि ओके. आपल्याकडे आता आपण जो तामकाडा लॉन्च केलाय ओके ओके, त्याच्यावर तो. आपल्याला भेट देता येईल. ठीक आहे, चालेल. थँक्यू. पाऊस आला. ठीक आहे. आणि मला तुमच्याशी बोलून आणि इथे सगळ्या जे म्हणजे मी आलोय म्हणजे माझा जेवढा पण आजचा टाइम आहे त्यामध्ये मला हेच रिअलाइज झालं की म्हणजे मी बिंदास कोणाला पण रिफर करू शकतो की एवढं कम्फर्ट लेवल आहे तुमचं. दॅट इज अ बिग थिंग ॲक्च्युली. म्हणजे असं म्हणजे मला कोणाला सजेस्ट करायला तुम्हाला काहीच म्हणजे हेजिटेशन नाही आहे. मी बिलकुल सांगू शकतो की हां तुम्ही जा, विजय रिंगे हँडल करतील पूर्ण, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. सो दॅट इज द बिग प्लस पॉईंट. आणि हे तुमचं फार्म हाऊस जे आहे ते आता मी व्हिडिओ तर कव्हर केलंच आहे, पण ह्याच्यामध्ये पूर्ण झाडं वगैरे ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण कन्सेप्ट तुम्ही रेडी हे केलंय ना असं पूर्ण? आता आपण इथे आंबा बाग आहे, ओके. लिंबूची बाग आहे, हां चारा पिकं आहेत, चंदन लागवड केलेली हा. आपण, हळद आहे, ऑर्गॅनिक मध्ये आपण हळद बनवतो. ओके, त्याची आपण मगाशी व्हिडिओ बघितली. बरोबर. मी हा व्हिडिओ पण केला त्याचा. हां तर हळद आपण नॅचरली पद्धतीने तयार करतो. ओके म्हणजे लागवडीपासून एकदम पॅकिंग आणि मार्केटिंग पर्यंत सगळं आपण. ओके. तर ते आपल्याकडं अवेलेबल होतं मार्केट मध्ये. हां ओके. आणि हे जर आता म्हणजे मला समजा कॉस्ट वगैरे यायचं आहे तर ते कन्सेप्ट काय आहे? कॉस्ट किती आहे? म्हणजे आता समजा ते पर्यटकांसाठी बुकिंग हां. अविनाश रिंगे, योगेश रिंगे ओके. हे आमचे चुलत हां, आहेत, हां. ते मुंबईवरून हँडल करतात. ओके, ते म्हणजे ते हँडल करतात. संजय यादवराव आणि हां. भाई योगेश रिंगे आणि अविनाश रिंगे. ओके बुकिंग साठी त्यांच्याशी संपर्क साधला, ओके. ते तिकडून बुकिंग घेतात आणि हां. मला बाकीची डिटेल दिल्यानंतर हां ते जे पर्यटकांची जी सोय करणं असेल ओके. ती मी स्वतः म्हणजे तुमचं मेन तुमचा रोल आहे की पूर्ण म्हणजे ह्या management फील्ड माझ्याकडे वरती तुम्हाला जे कस्टमर फील्डवर्क माझ्याकडे. पूर्ण कस्टमर तुम्ही हँडल करणार पूर्ण स्टार्ट म्हणजे ते इथे आल्यापासून ते पूर्ण त्यांचं हा. ऍक्टिव्हिटीज पासून जेवणापासून वेलकम सगळं. सर्व्हिस पासून ओके, great. पूर्ण. exit घेत परत सगळी म्हणजे संपूर्ण म्हणजे माझी रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, माझी ओके. जबाबदारी असणार आहे ती. ग्रेट. आणि मी स्वतः पर्यटकांना ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. जेवण असेल, राहण्याची सोय असेल आणि फिरवणं असेल. राईट. तर सगळ्यांनी नक्की आमच्या फार्म हाऊसला ना होमस्टे लवळसेला नक्की Thank आवर्जून you. भेट द्या. थैंक यू, खूब खूब धन्यवाद. बहुत ही अच्छा लगा इनसे बात करके और रियली काफ़ी मतलब एकदम जेन्युइन लोग हैं और ये जगह भी बहुत ज़्यादा अच्छा है दोस्तों रियली. और ये कंसेप्ट भी इनका बहुत अच्छा है कि पूरा टोटली मतलब ये नेचुरल है. इसमें कोई आपको ऐसा आर्टिफिशियल कुछ चीज़ मतलब ऐसा
खाने से लेके पूरा ये सब एवरीथिंग इज लाइक कि सब नेचर के बीच में ही तुम हमेशा रहोगे। और ये देखो पूरा हर जगह पे सब पहाड़ी पहाड़ है और बीच में पूरा सावित्री नदी। और बीच में मेरा अभी स्विमिंग का भी मैंने वीडियो डाला था, हम लोग ने स्विमिंग भी किया था। तो ऐसा बहुत सारे यहाँ पे जगह है जहाँ पे हम लोग टाइम स्पेंड कर सकते हैं एकदम, और बहुत सही है। तो ये था इंटरव्यू जो मैंने लिया था श्री विजय रिंगे जी, जो यहाँ पे लहुल से गांव में ये पूरा विलेज टूरिज्म का, होम स्टे का, ये फार्म हाउस का, ये पूरा ग्राउंड लेवल पे पूरा मैनेज कर रहे हैं। पूरा कस्टमर हैंडलिंग से लेके सब कुछ, मतलब फ्रॉम द स्टार्ट से लेके एग्जिट तक पूरा। तो बहुत ही अच्छा लगा। फिर हम लोग ऐसे ही वहाँ पे मतलब पूरा वॉक कर रहे थे फार्म हाउस में, और ये लोग ने ये देखो टर्मरिक के हल्दी के पेड़ लगाए, तो उसके बारे में भी ये मुझे विजय जी जानकारी दे रहे थे। वो भी बहुत अच्छा लगा सुन के, बहुत ही अच्छा था। रियली वेरी नाइस। हाँ आता आपण प्लांटेशन केले, हाँ हे आपण फेब्रुवारी मार्च मध्ये हार्वेस्टिंग करणार ओके आणि त्याची पावडर. ओके। आता हे हळद म्हणजे खाली लागते ना? हो खाली लागते टर्मरिक. आणि नाही तू जसं बोलला आंब्यांच्या झाडांसाठी, म्हणजे ते झाडाला इंटरक्रॉप म्हणून आपण हळद ओके ऐसा असतं। ओके ओके। तो ये था पूरा वीडियो जो पूरा डिटेल पे जानकारी थी लाहौल से गांव के होम स्टे के बारे में, विलेज टूरिज्म के बारे में, फार्म हाउस के बारे में। आपको कैसा लगा प्लीज़ आप कमेंट सेक्शन में आपका फीडबैक दीजिए। और ये इंटरव्यू का डिटेल से मैं पूरा डिस्क्रिप्शन में भी दे दूँगा, तो आप वहाँ पे भी रीड कर सकते हो। और आपको यहाँ पे आके डेफिनेटली अच्छा लगेगा। मैं पूरा इसका होम स्टे का भी आपको कॉन्टैक्ट डिटेल्स दे दूँगा। पूरा विलेज लाइफ को एकदम क्लोजली ऑब्जर्व करने के लिए दिस इज़ द वन ऑफ द बेस्ट ऑप्शन सह्याद्री में। तो थैंक यू सो मच दोस्तों, सी यू सून, बाय, टेक केयर।